बाजूला असलेल्या इमारतीवर ही 20 मजली इमारत कोसळली होती. दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. दुसऱ्या बिल्डिंगच्या रहिवाशांचा घरप्रपंच मोडून पडला होता. पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात येत होते. बिल्डर लालवानींना ही बातमी कळताच आपल्या घर-परिवारासह ते पळशात पळून गेले. टीव्हीवर दिवसभर या बिल्डिंगच्याच बातम्या चालू होत्या. ओढ्यात भराव टाकून त्यावर बांधकाम करण्याची परवानगी कुणी दिली, यावरून आरोप-प्रत्यारोपांची फेरी झडत होती. पोलीस प्रशासन व आर्मीच्या जवानांचे कौतुक केले जात होते. राजकीय नेते मंडळी बचावलेल्या 8 कामगारांना भरघोस आर्थिक मदत जाहीर करत होते. पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान आता बिल्डिंगचा पडलेला राडारोडा उचलण्याच्या कामात लागले होते. इकडे हेलिकॉप्टरमधून उतरून 8ही कामगारांना दवाखान्यात नेले. वसंत अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. निशांत डॉक्टरांची टीम या 8 कामगारांच्या उपचारासाठी सज्ज झाली. 8 पैकी 5 कामगारांना दुखापत झाली होती. एक कामगार ठणठणीत होता. मात्र वसंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा भुगा झाला होता. सुरेशचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले होते. वसंतचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली कापला गेला. टीव्हीवरच्या बातम्या समजताच वनिता व तुकारामने सुंदराकडे धाव घेतली. वसंतला आता दवाखान्यात नेले आहे हे कळताच ती दवाखान्यात निघतच होती तेवढ्यात वनिता आणि तुकाराम तेथे पोहोचले. सर्वजण रिक्षात सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. इतर कामगारांचे नातेवाईक देखील तिथे पोहोचले होते. वसंत व सुरेश वगळता सर्वांच्या नातेवाईकांना आत पेशंटला भेटण्यासाठी पाठवत होते. इतक्यात प्रमुख डॉक्टर बाहेर आले. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुरेश व वसंतचे नातेवाईक आले असल्याचे सांगताच डॉक्टर त्यांच्याजवळ आले. सर्वजण विचारपूस करण्यासाठी गलका करू लागताच डॉक्टरांनी सर्वांना हात उंचावत शांत राहायला सांगितले. सर्व कामगार आता धोक्यातून बाहेर आहेत. वसंत व सुरेशच्या पायाला मार लागलेला आहे. सध्या त्या दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे लगेच तरी तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. उद्या सकाळपर्यंत ते शुद्धीवर येतील, मगच तुम्ही त्यांना भेटू शकता, असं म्हणून डॉक्टर इतर पेशंटला बघायला गेले. तासभर उगाचच तिथे बसून वनिता व तुकाराम सुंदरा व सुवर्णाला घेऊन घराकडे आले. रडून रडून सुंदराचे डोळे सुजले होते. चेहरा मलूल झाला होता. अचानक आलेल्या या संकटामुळे सगळेच मनातून खचले होते. कशीबशी सुंदराची समजूत काढून वनिताने तिला 4 घास खायला लावले. सुवर्ण कधी आपल्या आईची तर कधी आपल्या तोंडाकडे बघायची. संध्याकाळ झाली तरी आपला बाप अजून कामावरून कसा परतला नाही हा विचार तिच्या बालमनात टोकावत होता. आपल्या नवऱ्याच्या पायाला लागले असं डॉक्टर म्हणाले, पण किती लागले, कमी जास्त का झालं तर नसेल ना, असे विचार सुंदराच्या डोक्यात फिरत होते. विचार करून शिंदीला सुंदराला रात्री झोप देखील लागली नाही. कधी एकदा आपल्या नवऱ्याला जाऊन भेटून तो कसा आहे हे बघितल्याशिवाय तिच्या मनाला चैन पडणार नव्हते. सकाळ होताच गडबडीत आंघोळ करून सर्वजण सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुरेश व वसंतला शुद्ध आली होती. डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितले. जीवावरचं संकट पायावर निभावून गेलं होतं यातच दोघे समाधानी होते. आधी सुवर्ण आणि सुंदराला आत सोडण्यात आलं. बेडवर पांढरी चादर ओढून वसंत झोपेच्या गुंगीत होता. सुंदराची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. त्याला ठीकठाक बघून सुंदराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पदराचा बोळा तोंडात कोंबून ती हमसून हमसून रडू लागले. सुंदरा, माझा पाय तुटला ग, दुःख अनावर होऊन रडत रडत वसंत म्हणाला. धनी, असं त्रास करून घेऊ नका. जीवावर बेतायचं ते पायावर बेतलं. म्या वागीन आहे की, आपण परत मिळून उभं राहू. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही चालता बोलता नीट हायसा, मला तेवढंच बास झालं. धराभर तुमच्या लेकीला वाईस जवळ घ्या. डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून सुंदरा म्हणाली. वसंतने चादर बाजूला सारली आणि सुवर्णाला हातात घेऊन छातीशी कवटाळून घेतले. तो लहानसा जीव बापाला बघून बोबड्या आवाजात टाळ्या वाजवत आप्पा आप्पा म्हणत वसंतच्या गालावर ओठ टेकवू लागले. सर्वांना भेटून वसंतला जरासा धीर आला. वनिता व तुकारामने देखील वसंतची समजूत काढली. 8 दिवसांनी वसंतला डिस्चार्ज देण्यात आला. सेवाभावी संस्थेच्या वतीने वसंत व सुरेशला कुबडे देण्यात आले. मोठमोठ्या आर्थिक मदतीच्या वल्गना करणारे राजकीय नेते आता गायब झाले होते. लाखो रुपयांची आर्थिक मदत केवळ कागदावरच राहिली होती. लोकही नव्या नव्या घटनांच्या नादात वसंतचा अपघात विसरून गेले. सुंदरा रिक्षा करून वसंतला घरी घेऊन आली. वसंतची गाठभेट घ्यायला अख्खे धारगाव जमा झाले होते. लहानग्या सुवर्णाला आपल्या बापाच्या पायाला बाव झाला एवढंच समजत होते. हळूहळू गर्दी पांगली. डॉक्टरांनी वसंतला महिनाभर विश्रांती घ्यायला सांगितलं. पुढे काय हा प्रश्न वसंत व सुंदरासमोर उभा राहिला होता. सुंदरा वसंतला धीर देत होती. वसंत देखील सुवर्ण आणि सुंदराला पाहून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मनाची तयारी करत होता. सुंदराने 4 घरच्या धुण्या भांड्यांचे काम धरले. वसंत घरी राहून सुवर्णाला सांभाळू लागला. तिला शाळेत ने आणू करू लागला. कुबडे घेऊन चालणाऱ्या वसंतला पाहून सुंदराच्या डोळ्यात पाणी येत होते. वाघासारखा काम करणारा वसंत परिस्थिती पुढे हतबल झाला होता. तुटपुंज्या पैशात सुंदरा संसाराचा गाडा हाकू लागली. जिथं आभाळच फाटलं होतं तिथं ठिगळं लावणार तर कुठे, अशी सुंदरा व वसंतची परिस्थिती झाली होती. आपल्या निरागस लेकराकडे पाहत दोघे आला दिवस ढकलत होते. वसंतने आलेली परिस्थिती स्वीकारली होती.
घरी नुकतेच बसून चालणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते. पुढे काय करायचं हा विचार त्याच्या डोक्यात रात्रंदिवस येत होता. दिवस मुंगीच्या गतीने पुढे पुढे सरकत होते. वसंत नाईलाजाने घरी बसून होता. पण सुवर्णाची शाळा दिवसभराची सुरू होताच वसंतच्या मनात पुन्हा नवे विचार येऊ लागले. एका दिवशी सुवर्णाला शाळेत सोडून तो नाक्यावर आला. नाक्यावर झाडाखाली टाकलेल्या एका बाकड्यावर बसला. कितीतरी दिवसांनी तो आज घराबाहेर पडला होता. समोरच्या रस्त्यावरून गाड्या सोसाट वेगाने धावत होत्या. बस स्टॉपवर लोक रांग लावून बसची वाट पाहत होते. काही किरकोळ वस्तू आणून इथे विकत बसावं असा विचार त्याच्या मनात आला. वसंतच्या मनात हा विचार येताच तो लगबगीने घरी आला. दुपार उलटून गेली होती. वसंत घरी पोचला तेव्हा सुंदरा देखील नुकतीच घरी पोचली होती. सुंदराने दोघांसाठी चहा ठेवला. चहा पीत पीत वसंतने आपल्या डोक्यातील कल्पना सुंदराला सांगितली. सुंदरा ही वसंतचे बोलणे ऐकून खुश झाली. संध्याकाळी 5 वाजता वसंत सुवर्णाला शाळेतून घेऊन आला. सुंदराने तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवला होता. तिघांनी जेवण केले. सुवर्णा सुंदराच्या मांडीवर झोपून गेली. सुवर्णाला अंथरुणावर झोपून सुंदराने जपून जपून ठेवलेले 2,000 रुपये वसंतला दिले. धनी, आता तरी एवढेच पैसे शिल्लक आहेत. तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा. आता सध्याच्याला 4-5 डझन केळी आणून बघतो. असं म्हणून त्याने पैशातील फक्त 500 रुपये घेतले आणि बाकीचे पैसे सुंदराला परत दिले. दुसऱ्या दिवशी वसंतने सुवर्णाला शाळेत सोडले आणि तो खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. तिथून त्याने 20 रुपयांच्या हिशोबाने 5 डझन केळी व एक छोटीशी टोपली घेतली. तिथून तडक तो नाक्यावर बस स्टॉपवर आला आणि सावली बघून त्याने टोपली मांडली. टोपलीत केळी ठेवून तो निवांत बसला. हळूहळू स्टॉपवर गर्दी वाढत होती. घरातून गडबडीने निघाले क्रमाने काहीतरी पोटात ढकलावे म्हणून वसंतकडून 4-2 केळी घेऊन खाऊ लागले. तासाभरातच वसंतची केळ्यांची टोपली रिकामी झाली. जास्त नफा झाला नसला तरी वसंत कमालीचा खुश झाला होता. कित्येक दिवसांनी तो बाहेर पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू पसरलेले होते. त्याने रिकामी झालेली टोपली उचलली आणि आनंदाने आपल्या घराकडे निघाला. कोंबड्या खोपटाच्या दाराला टेकून तो खाली बसला. जमा झालेले पैसे त्याने देवासमोर ठेवले. देवाच्या पाया पडला. सुंदरा अजून कामावरून आली नव्हती. त्याला ही आनंदाची बातमी सुंदराला सांगायची होती. त्याने जेवण वाढून घेतले. सुंदराने आज भरल्या वांग्याची भाजी व बाजरीच्या भाकऱ्या केल्या होत्या. आजचे जेवण त्याला जास्त चवदार लागले. जेवणानंतर कितीतरी दिवसांनी त्याला गाढ झोप लागली होती. सुंदरा घरी आली. वसंतला गाढ झोपलेले पाहून तिला बरं वाटलं. त्याच्या केसातून हात फिरवत ती त्याच्या उशीशी बसली. वसंताला तिच्या स्पर्शाने जाग आली. वसंतने तिला प्रेमाने जवळ घेतले. केळी एका तासात संपल्याचे तिला सांगितले. वसंत अंथरुणावरून उठला व सुवर्णाला शाळेतून आणायला निघून गेला.